हा फ्रायडेचा ब्लॉग आहे, तो सॅटर्डेला एडिट करून तुमच्याशी शेअर करत आहे. हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळेजण. मी श्रद्धा स्वागत करते तुमचे नवीन एका ब्लॉगमध्ये. मंडळी, तर आत्ताचे वाजलेले आहेत 5 आणि आज जायचं आहे एका बर्थडेसाठी. सो तीच तयारी सुरू आहे. आत्ता मुलींना वरण भात करून दिलंय, कारण काय असतं की बाहेर मुली खातात नाही खात, कितपत खातात माहिती नाही. त्यासाठी त्यांना आता वरण भात लावून दिलाय आणि आता त्यांचंही आवरून घेते, माझंही आवरून घेते. त्याआधी तुम्हाला एक नवीन अपडेट द्यायचं होतं. मी तुम्हाला मागच्या 2-3 ब्लॉगच्या आधी असं म्हणाले होते की मी जिम जॉईन करणार आहे. तर हो, सो फायनली मी जिम जॉईन केलेली आहे. मुहूर्त लागलेला आहे जिम जॉईन करण्यासाठी. 2 दिवस झाले जाते जिमला. काल पण गेले होते, आज पण गेले होते. छान वाटते. आत्ता तरी सुरुवातीला सध्या ते फक्त कार्डिओ करून घेत आहेत. बघू आता हळूहळू पुढे काय कसं आहे ते, जसं जमेल तसं मी तुम्हाला शूट करून दाखवेनच. आणि आज बर्थडेला जायचं होतं माहिती होतं, तरी सकाळी जरा काही आंघोळ झाली, त्यामुळे हेअर वॉश काही करणं झालं नव्हतं. सो आत्ता हेअर वॉश केलाय. केस अजून ओलेच आहेत. तर मी जिमसाठी टायमिंग सकाळी 9:30 असं घेतलेलं आहे. मुलीला सोडून येते आणि मग येता येता मी जिम करूनच घरी येणार, असं एक डोक्यात प्लॅनिंग आहे. जिम करून घरी येणार आणि मग परत मुलीला घेऊन शाळेत जाणार. बघू आता कितपत गोष्टी या वर्कआउट होतात. वर्कआउट करण्यासाठी गोष्टी वर्कआउट करायच्यात. सो बघू आता काय काय होतंय ते. आणि याआधी मी योगा क्लासेस केलेत, योगा केलेला आहे मी, पण जिम तरी कधी पहिल्यांदाच केली आता. म्हणजे जिम मी पहिल्यांदाच जॉईन केली, त्यामुळे जिममध्ये कसं असतं काय असतं मला काहीच माहिती नव्हतं. मी जिमच पहिल्यांदा बघितली आता. योगा सेंटरला जाऊन मी योगा केला किंवा ऑनलाईन योगा केला, मी स्वतः पण योगा केला. पण जिमचे काय मशीन्स असतात, तिथे काय असतं म्हणजे ॲटमॉस्फिअर काहीच माहिती नव्हतं मला. सो कालपासून जाते. आज सकाळपासून व्हिडिओ अजिबातच शूट करणं झालं नाही, कारण जिमवरून परस थोडंसं बाहेर गेले होते शॉपिंग करायला. मुलीचा बर्थडे आहे आता डिसेंबर महिन्यामध्ये, तर शाळेत पण बर्थडे सेलिब्रेशन करतात. सो शाळेत म्हणजे डिसेंबरमध्ये आता ख्रिसमसच्या सुट्ट्या असतील त्यांना त्यावेळेला नेमक्या, तर त्यांचं आता असं सर्क्युलर आलं की त्या नोव्हेंबर एंडला वगैरेच ते बर्थडे सेलिब्रेशन करणार आहेत. तर मग त्यासाठी रिटर्न गिफ्ट पण आणायचे होते, म्हणून मग जिममधून परच मी आणि माझी जाऊ तिला घेऊन मी ह्याला गेले होते, शॉपिंगसाठी गेलो. थोडंसं शॉपिंग केलं. घरी येईपर्यंत 2 वाजले होते. मग घरी येऊन जेवण केलं आणि नंतर बाहेरून जेव्हा आपण येत असतो ना, तेव्हा इतका कंटाळा येतो ना. मी सुद्धा तसंच खूप थकून गेले होते. आपण जेव्हा घरात येतो तेव्हा खूप थंडी वाजते, पण बाहेर ना एवढं ऊन आहे. मग त्या उन्हातून आल्यावर असं एकदम थकल्यासारखं झालं. म्हणून थोडा मी पण जेवण करून आराम केला आणि उठून मग काय आपली रोजची बाकीची कामं आहेतच. मग असं सगळं सुरूच होतं. तर आता चहा करणार आहे, चहा घेणार आहे आणि बघू मग बड्डेसाठी मुलींचं आवरायचं आहे. बड्डेला जायचं आहे 6 वाजता आम्हाला. बघू गाडीवर जाणार आहे की रिक्षाने जाणार आहे माहिती नाही. प्रेफर करते की रिक्षानेच जाईन, कारण गाडीवर तरी थंडी आहे आणि लांब जायचं आहे. बघू आता काय होतं ते. जमलं तर तिथल्या तिथे पण शूट करेन काही, जर जमलं तर बघूया. तसं मी तुम्हाला अपडेट देईनच. मी प्रयत्न करते खरं तर रोज एक व्हिडिओ अपलोड झाला पाहिजे माझ्या चॅनलवर, पण काय माहिती पॉसिबल नाही होते. मुली अजून लहान आहेत, त्यांचं करताच दिवस कसा जातो पूर्ण संपत नाही, म्हणजे होत नाही. 4 कसे वाजतात कळत नाही आणि मग 4 वाजता असं होतं की आता काय शूट करणार. म्हणून मग आजही तोच प्रकार झाला. आणि क्लिनिंग मोटिवेशन तर काय रोज असतंच. म्हटलं आज चला सहज गप्पा मारूया आणि आज दिवसभर काय झालं हे अपडेट देऊया. तर आज सकाळी डब्यासाठी आज विशेष असं काही केलं नव्हतं. पोळी आणि सिमला मिरचीची भाजी असं केलं होतं. सो आज छोट्या मुलीला पण सुट्टी होती. तिची काल ट्रिप गेली होती, त्यामुळे आज सुट्टी होती, त्यामुळे थोडंसं सकाळचं निवांत होतं. तेव्हा पण काही व्हिडिओ शूट केला नाही. आता व्हिडिओला सुरुवात केली आहे.
आणि जरी आपण बाहेर जाणार असून तरी घरातल्यांची सोय करून जाणं हे मस्ट असतं. तर त्याच्यासाठीच मी आत्ता म्हणजे भाजी पोळी तरी आहेच सकाळची, पण मिस्टरांच्या जेवणासाठी त्यांना आमटी तरी कंपल्सरी लागते रात्रीच्या जेवणामध्ये. तर आता आमटीच करेन. वरण भाताचा कुकर आत्ता लावला, आता मुलींना वरण भात दिला, आता आमटी करेन त्यांच्यासाठी. मग ते ऑफिसमधून आले की त्यांचं ते जेवतील, म्हणजे मला मग टेन्शन राहणार नाही की लवकर घरी पोचायचं आहे आणि स्वयंपाक करायचा आहे, या सगळ्या गोष्टी होणार नाही. मला पण तिथे रिलॅक्स राहता येईल, मैत्रिणींमध्ये जरा एन्जॉय करता येईल. बघूया मग आता जर पॉसिबल झालं तर आमटीचा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करेन. मी माझ्या पद्धतीने, म्हणजे मी सोलापुरी पद्धतीने कशी आमटी करते हे मी तुमच्याशी शेअर करेन नक्कीच जमलं तर. आमटी करण्यासाठी इथे गॅसवर कढई तापत ठेवली आहे. त्याच्यामध्ये तेल घालून घेतलं आहे. जिरं, मोहरी आणि लसूण फोडणीसाठी कढीपत्ता घातलेला आहे. त्यामध्ये टोमॅटो घालून घेतलेले आहेत. टोमॅटो चांगले शिजू द्यायचे. त्यामध्ये हिंग, मीठ आणि थोडीशी साखर आणि हळद हे सगळं ॲड करून घ्यायचं आहे. हे सगळं व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे. जर टोमॅटो मऊ झाला तर आमटीला छान चव येते. टोमॅटो एकजीव असेल तर आमटी पण एकजीव होते. हे सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं. त्यामध्ये डाळ वाटून, डाळ चांगली घोटलेली हवी, तरीसुद्धा डाळ घोटलेली असेल तरीसुद्धा आमटी व्यवस्थित एकजीव होते. त्यात डाळ घालून घेतली. जेवढी डाळ घातली त्याच्या तेवढंच पाणी नंतर ॲड केलं आणि चवीसाठी थोडीशी कोथिंबीरसुद्धा ॲड केली आहे. आणि ही आमटी आता छान 7 ते 8 मिनटं उकळू द्यायची. थोडीशी दाटसर झाली की मग गॅस बंद करायचा. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ प्लीज कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर कॉमेंट नक्की करा, सजेशन्स द्या. आणि इथे मी काही बड्डेची क्लिप ॲड केली आहे. असा झाला होता आजचा बड्डे. इथे राधेची थीम होती, मुलीचा बड्डे होता त्यामुळे.